आणि शिवाय देतात मला काही लॉजिकच कळत नाही. चष्माच का घालतो, गॉगल्स का घालतो, कपडेच का घालतो, आता मला मी कपड्याला फिरू तुला का आवडू नाही आणि आवडला नाही. काय करतो आयुष्यात? कधी हे अभ्यास करा. आता नगरपालिकेत तमाशा केलाय त्यांनी चिन्हाचा सुरत त्यांना कंपल्शी कशी ती कशी कंपल्शी लावू आम्हाला का देत आणि जसं काही ती भांडत होती बघितलं की किती मोठा अन्याय आमच्यावर सरकार करतो. कायदा काय आहे, कानून काय आहे? कायदा काय सांगतो? जे केंद्रीय पक्ष आहे त्यांचं चिन्ह ठरलेलं आहे. कमळ असेल, पंजा असेल, जे काय असेल जे राज्य पक्ष आहे त्यांचं चिन्ह ठरलेलं आहे. धनुष्यबाण, घड्याळ जे काही चिन्ह आहे जे स्थानिक आघाड्या त्यांना निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोगाकडे जावं लागतं. आपलं सगळा अहवाल द्यावा लागतो, जमा खर्च द्यावा लागतो, प्रोसिडिंग द्यावं लागतात, सभासदांची याद्या द्यावी लागतात. ते दिल्यानंतर चिन्हाची मागणी करावी लागते. मग निवडणूक आयोगानं आपले अधिकार दिले जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकारी तुमच्याकरता चिन्ह दाखवतो. ही प्रक्रिया 15 दिवसापूर्वी आम्ही पूर्ण केली. का म्हणत असं त्याला माहित पण नाही कसं चिन्ह मागायचं, काय करायचं. आम्ही 15 दिवसापूर्वी पूर्ण करून सुद्धा आयोगाकडे जाऊ. वर्तमानात सुद्धा आलो तुम्हाला पंढरपूरसाठी कंपल्सरी राखीव आणि आज झाले चिन्ह वाटपा दिवशी आम्हाला चिन्ह का देत ते काय तुमच्या बापाच्या घरचे आहे चिन्ह वाटप आहे. कायदा कशाला केली सरकार, घटना कशाला केली? दुर्दैव असं आहे आमचे काही पत्रकार बांधव सुद्धा त्याला मोटिवेट करतात कसा अन्याय होतो. अरे कायदे बघा, नियम बघा, अधिकारी सांगतायत तिथं नाही सोडलं, तुम्ही मागणी केली नाही. अध्यक्षाला दिलेलं चिन्ह तर पक्ष अधिकृत नसेल, त्यानं चिन्ह राखून ठेवलं नसेल तर अध्यक्षाचं चिन्ह फक्त अध्यक्षालाच द्यावं लागतं, खालच्या नगरसेवकाला सुद्धा देता येत नाही. हा कायदा आहे. तुम्ही काय लढायवर कंपल्सरी सोडून कमळा उभा करायला उद्या जर मी कंपल्सरी घेतली असते ना मला असला प्रॉब्लेम आला असता. अध्यक्षाला कंपल्सरी मिळली असेल तर खालच्याला वेगळं चिन्ह मला घ्यावं लागतं. शेवटी इथं पाहिजे ना काही नाटक चालू आता उद्या पायद्यावर बसतो बसा काय फरक पडणार? पायद्यावर बसला काय नाही, डॉक्टरवर बसला कुठून तरी सहानुभूती मिळवायची. 21 निवडणुकीत सहानुभूती मिळवली भेटले. त्या लोकांनी परिवर्तन केलं 21ला विधानसभेला. आत्ताही 25ला लोकांनी सहानुभूती टिकली नाही. आता परत तीच नाटक सुरू आहे. आणि काय म्हणायचं, नानाचं स्वप्न पूर्ण करायचं. कशाचं? कसं कारखाना इकडून खाला तसं नगरपालिका इकडे, नगरपालिका काही क्लब करायचा. मी कधी बोलत नाही. जेव्हा तुम्ही माझ्यावर तुम्ही याल तेव्हा मी कोणाला सोडणार. आज तात्याची उमेदवारी आणि सामान्य माणूस सगळेजण तात्याला